आज सकाळी सकाळी थोडा उशीरच झाला उठायला. उठल्यानंतर सगळी कामं इकडे आवरून घेतली आहे पद्धतशीरपणे आणि नंतर इथं मी नाश्ता बनवायला घेतला. आता नाश्ता काय बनवायचा मला पण प्रश्न पडला होता, पण होती डाळ आणि इथं तांदूळ भिजू घातलेली इडलीसाठी. ती डाळ अजून काय मी मिक्सरमधून काढली नव्हती. तसं 2 दिवस झाले होते भिजू घालून, पण मला लक्षातच येत नव्हतं. म्हणून म्हणलं चला आज याचा नाश्ता करून टाकावा. जसं जसं लेकरायला लागेल तसं तसं मी मिक्सरमधून काढून नाश्ता बनवत होते, पण ती काही संपली नव्हती आणि आम्ही पण काय खाल्लं नव्हतं, फक्त टिफिनला वगैरेच दिलं होतं. तर चला म्हणलं आपल्यासाठी याचा काही नाश्ता बनवूया. तर हे काही पुरेसं नव्हतं, कमी पडणार होतं, म्हणून मी इकडं पोहे देखील करणार होते. तर डोशासोबत चटणी करण्यासाठी तुम्ही शेंगदाणे, अद्रक आणि हिरवी मिरची घेतली, थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेतली आणि ते मिक्सरमधून काढून घेतलं. आता इथं मी पोहे बनवायला घेतले होते. ज्या आपण शेंगदाणे, अद्रक आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमधून काढून घेतली, त्याला फक्त तेलाची आणि मोहरीची फोडणी द्यायची. खूप छान अशी मस्त चटणी होते आणि चटणी एका बाजूला करून घेतली आणि त्याच्यानंतर मी इकडं पोहे बनवायला घेतले. संडे असला की कसं नाश्ता एकदा चांगला झाला की परत जेवायला काही बनव की नाही, डायरेक्ट संध्याकाळीच, म्हणून मग मी नाश्त्याला भरपूर असं बनवायचं ठरवलं होतं. पोहे आणि डोसे चटणी सगळं झाल्यावर कसं चांगला असा नाश्ता होईल असं मला वाटलं होतं, म्हणून इकडे पोहे बनवायला घेतले. असं काही कोथिंबीर कढीपत्ता जास्त काय आज आणलेला नव्हता, वाळलेला कढीपत्ताच टाकून मी इथं पोहे बनवले होते. पोहे बनवते तोपर्यंत पावसाचा आवाज आला. पाऊस आला तर काय करणार, कधी पी पडायला लागलाय. दिवाळी झाली, दसरा झाला, तरी कधी काय पाऊस बंदच नाही झाला आणि पावसामध्ये मस्त असे पोहे बनवायला लागले. बाहेरचं वातावरण काही छान झालं होतं. मला वाटलं चला मस्त पावसातलं पोहे आपला नाश्ता तयार होते, म्हणून नाश्ता बनवायला घेतला आणि मस्त असं पाऊस पडत होता. इतका जोरात असा पाऊस नव्हता, पण ह्या पावसाचं काही समजेनाच झालं. एकदम दिवाळी दसरा झाला तरी पाऊस काय बंदच होईना झाला आणि इकडं माझे पोहे आणि चटणी तयार होती. पण माझे डोसे बनवायचे राहिले होते, मग मी परत डोसे बनवायला घेतले. आता डोसे बनवल्यानंतर मग डायरेक्ट नाश्ताच करायला घ्यायचा होता. डोसे बनवून घेतले मस्त अशी, त्याच्यावर तुपाची धार टाकून मस्त असे छोटे छोटे भरपूर सारे डोसे बनवून घेतले, कारण मुलं डोसे आवडीने खातात, त्यांच्यासाठी डोसे बनवायचे होते. ते आंघोळ करत होते तोपर्यंत डोसे बनवून घेत होते. आज धनाला इकडं कुठून सुचलं होतं काय माहिती, देवाला दिवा लावायला घेतला होता. मी तर काय आज देवाला दिवा लावला नव्हता, डायरेक्ट नाश्ताच करायला घेतला होता, कारण मला उठायलाच उशीर झाला होता आणि पद्धतशीरपणे आमचा आजचा नाश्ता तयार होता. संडे स्पेशल नाश्ता अशी बनवला होता. चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.